नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 14 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच आंतरराष्ट्रीय रॉक दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 13। स्पष्टीकरण, आंतरराष्ट्रीय रॉक दिन दरवर्षी जुलै 13 रोजी साजरा केला जातो। हा दिवस आपल्या पृथ्वीवरील खडक म्हणजे भूवैज्ञानिक संरचना, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि आपल्या दैनंदिन जीवनातील त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे। प्रश्न 2, अलीकडेच अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती परिसंस्था कोठे स्थापन करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मध्य प्रदेश। स्पष्टीकरण, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती परिसंस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे। या अत्याधुनिक प्रकल्पामध्ये सुमारे 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, ज्यामुळे 5000 पेक्षा जास्त थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील। मध्य प्रदेश राज्याची माहिती, राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई सी पटेल। आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। इस्रोने श्योपुर येथे गगनयान पॅराशूट एअरड्रॉपची यशस्वी चाचणी घेतली। दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची पायाभरणी मध्य प्रदेशात करण्यात आली। मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली। मध्य प्रदेशच्या बैगनी अरहर म्हणजे जांभळी तूर आणि छतरिया धान म्हणजे छतरिया भात यांसह 4 पारंपरिक पिकांना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग प्रदान करण्यात आले आहे। रीवा येथील सुंदरजा आंब्याची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीला पाठवण्यात आली। भारताची सर्वात जड 120 मिलीमीटर वाहन माउंटेड मॉर्टार प्रणाली गरुडास्त्र ची यशस्वी चाचणी मध्य प्रदेशातून घेण्यात आली। प्रश्न 3, अलीकडेच कोणत्या राज्याचा जन्मदर पहिल्यांदाच प्रति 1010 च्या खाली घसरला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, केरळ। स्पष्टीकरण, अलीकडेच केरळ राज्याचा जन्मदर म्हणजेच क्रूड बर्थ रेट पहिल्यांदाच प्रति 1010 च्या खाली घसरून 9.64% वर पोहोचला आहे। ही आकडेवारी केरळच्या अर्थ आणि सांख्यिकी विभागाच्या महत्त्वपूर्ण सांख्यिकी अहवाल 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे। यापूर्वी 2023 मध्ये हा दर 11.6% होता। केरळ राज्याची माहिती, राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दाक्षायणी योजना सुरू केली आहे। केरळमध्ये प्राण्यांच्या सर्वात जास्त नवीन प्रजातींचा शोध लागल्याची नोंद झाली आहे। महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे। इचाथलाकेंडा इकॉनॉमीगटा नावाची माशाची एक नवीन प्रजाती केरळमध्ये शोधली गेली आहे। केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या डिजिटल व्यवस्थापनासाठी हॉक प्रणाली सुरू करण्यात आली आहे। भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय केरळमध्ये स्थापन करण्यात आले आहे। सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी केरळमध्ये प्रोजेक्ट झिरो सुरू करण्यात आला आहे। प्रश्न 4, अलीकडेच कोणते राज्य भारतात प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या क्रमवारीत सर्वात वर राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिक्कीम। स्पष्टीकरण, अलीकडील आर्थिक अहवालानुसार प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या क्रमवारीत सिक्कीम सर्व भारतीय राज्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे। इतर अग्रणी राज्ये गोवा, दिल्ली, तेलंगणा आणि कर्नाटक आहेत। सर्वात शेवटच्या स्थानावर बिहार हे देशातील सर्वात गरीब राज्य मानले गेले आहे। सिक्कीम राज्याची माहिती, राजधानी गंगटोक, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, राज्यपाल ओमप्रकाश माथुर। आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी। राष्ट्रपती मुर्मू यांनी सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे आमा दीदी बहिणी बस सेवा सुरू केली। 16 मे 2026 रोजी सिक्कीमचा 51वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। युनेस्कोने सिक्कीमसोबत बांबू, वेत आणि लाकडापासून बनवलेल्या पुलांच्या रुसोआम अभियांत्रिकी पद्धतींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी भागीदारी केली आहे। सिक्कीम हे देशातील पहिले कागदविरहित म्हणजेच पेपरलेस न्यायव्यवस्था असलेले राज्य घोषित करण्यात आले आहे।
भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमा रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सद्वारे सिक्कीममध्ये ऑपरेशन हिमसेतू सुरू करण्यात आले. सिक्कीमची स्तुती प्रधान हिची विश्व युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायद्यावर म्हणजेच UCCवर 9 सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. पश्चिम बंगाल सरकारने अलीकडेच राज्यातील समान नागरी कायद्याच्या मसुद्याची तपासणी आणि पुनरावलोकन करण्यासाठी 9 सदस्यीय उच्च स्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या समितीचे अध्यक्षपद भूषवत आहेत. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल RN रवी. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्ग स्क्वॉड सुरू केला आहे. पश्चिम बंगालच्या पारंपरिक लाकडी डिंगी नौकांना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग देण्यात आले आहे. ब्रेकिबॅक्टेरियम नेताजी नावाच्या जीवाणूची म्हणजेच बॅक्टेरियाची एक नवीन प्रजाती पश्चिम बंगालमध्ये शोधली गेली आहे. पंतप्रधान मोदींनी कोलकात्यात देशांतर्गत निर्मित नौदलाच्या 3 जहाजांचे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेचे अनावरण केले. नेव्हा म्हणजेच नॅशनल विधान ॲप्लिकेशन लागू करणारे पश्चिम बंगाल हे 33वे राज्य बनले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे पश्चिम बंगाल हे 36वे राज्य बनले आहे. ऋतव्रत बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले आहेत. प्रश्न 6. अलीकडेच आठवड्यातून फक्त एकदाच घेतली जाणारी जगातील पहिली इन्सुलिन औषध अविली कोठे लॉन्च करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. अलीकडेच आठवड्यातून फक्त एकदाच घेतली जाणारी जगातील पहिली इन्सुलिन औषध अविली भारतात लॉन्च करण्यात आली आहे. डेन्मार्कच्या नोव्हो नॉर्डिस्क या फार्मास्युटिकल कंपनीने लॉन्च केलेले हे औषध इन्सुलिन इकोडेक आहे, जे टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहाने म्हणजे डायबिटीजने ग्रस्त असलेल्या प्रौढांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरते. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत देश आयटीगा संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवत आहे. वर्ल्ड हायड्रोपॉवर आउटलुक 2026 नुसार प्रस्थापित जलविद्युत क्षमतेच्या बाबतीत भारताला 5वे स्थान मिळाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताला 94वे स्थान मिळाले आहे. अहमदाबाद येथे आयोजित AVC मेन्स व्हॉलीबॉल कप 2026 मध्ये भारताने कांस्य पदक जिंकले. हेलिना हे क्षेपणास्त्र भारताने विकसित केले आहे. ISSF ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच विश्व चॅम्पियनशिप 2026च्या पदक तालिकेत भारत अव्वल स्थानावर राहिला आहे. अणुऊर्जेवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. प्रश्न 7. अलीकडेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. लिंडा नोस्कोवा. स्पष्टीकरण. अलीकडेच संपन्न झालेल्या विम्बल्डन 2026 टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोवाने जिंकले आहे. लंडनच्या सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात तिने आपलीच देशबांधव कॅरोलिना मुचोवा हिचा 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला. हे लिंडाचे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. प्रश्न 8. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने हॉकीमधील 100 वर्षाच्या क्रीडा भागीदारीचा उत्सव साजरा केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. न्यूझीलंड. स्पष्टीकरण. भारत आणि न्यूझीलंडने क्रीडा संबंधांची 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा करत आपल्या ऐतिहासिक भागीदारीचा सन्मान केला. दोन्ही देशांमधील हॉकी खेळाने हा मजबूत संबंध अधिक घट्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. न्यूझीलंड देशाची माहिती. राजधानी वेलिंग्टन. चलन न्यूझीलंड डॉलर. पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन. प्रश्न 9. अलीकडेच एरो इंडिया 2027 नावाच्या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोच्या 16व्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. आशियातील सर्वात मोठा एअर शो असलेल्या एरो इंडिया 2027 च्या 16व्या आवृत्तीचे आयोजन कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलहंका वायुसेना स्टेशनवर केले जाईल. हे आयोजन 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2027 दरम्यान नियोजित आहे.
प्रश्न 10. अलीकडेच जपानी माचा चहाचे उत्पादन करणारे भारताचे पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. आसाम. स्पष्टीकरण. जपानी माचा चहाचे व्यावसायिक उत्पादन करणारे आसाम हे भारताचे पहिले राज्य बनले आहे. याचे उत्पादन तिनसुकिया जिल्ह्यातील छोटा टिंगराई टी इस्टेट मध्ये सुरू झाले आहे. या चहाची पहिली खेप गुवाहाटी चहा लिलाव केंद्रात 3,000 रुपये प्रति किलोग्राम दराने विकली गेली. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसाममधील बोरजुली पाणथळ जागा म्हणजेच बोरजुली वेटलँड ही जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहे. सोनेरी लंगूरमुळे चर्चेत असलेले सेखना जज्वालाओ राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये स्थित आहे. आसामच्या बिहुपेपाला भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग मिळाले आहे. आसामच्या जीआय टॅग प्राप्त तेजपूर लिचीची पहिली खेप दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली. आसाममध्ये पहिल्यांदाच येलो थ्रोटेड मार्टन म्हणजेच पिवळ्या गळ्याचा मार्टन प्राणी पाहायला मिळाला. समान नागरी कायदा म्हणजेच यूसीसी विधेयक मंजूर करणारे आसाम हे तिसरे राज्य बनले आहे. भारताच्या पहिल्या AI चालित फिजिकल बँकिंग शाखेचा शुभारंभ गुवाहाटीमध्ये करण्यात आला. भारताचा पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला. प्रश्न 11. अलीकडेच चीनमधील अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 16 पदके. स्पष्टीकरण. अलीकडेच चीनमधील ऑर्डोस येथे आयोजित पहिल्या आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 16 पदके जिंकून पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. यामध्ये सुवर्ण 3, रौप्य 4 आणि कांस्य 9 पदकांचा समावेश आहे. प्रश्न 12. अलीकडेच बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस म्हणजेच UTT सीझन 7 चे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गोवा. स्पष्टीकरण. बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस म्हणजेच UTT सीझन 7 चे उद्घाटन 9 जुलै 2026 रोजी गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियममध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन गोव्यात केले जात आहे. गोवा राज्याची माहिती. राजधानी पणजी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राज्यपाल पुष्पवती अशोक गजपतीराजू. आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद संवाद 2026 गोव्यात आयोजित करण्यात आली होती. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन गोव्यात करण्यात आले होते. छपगारस नगा की नावाच्या समुद्री खेकड्याची एक नवीन प्रजाती गोव्यात शोधली गेली आहे. केरळनंतर किनारपट्टीचे राज्य असलेल्या गोव्याने भारताचा दुसरा सर्वसमावेशक पक्षी ॲटलास सुरू केला आहे. कुशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोरड या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी गोव्यात आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय क्षारता परिषद वीकेअर 2025 गोव्यात पार पडली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात मी भूमी मी हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. आंध्र प्रदेश. आता पाहूया अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. IIM बेंगळुरू इंडोनेशियामध्ये आपले पहिले परदेशी संकुल म्हणजेच कॅम्पस स्थापन करणार आहे. सरकारी शाळांना आधुनिक बनवण्यासाठी दिल्लीत मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे अनानास उत्सव 2026 आयोजित केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियमचा करार झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केला आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले आहे. भारतीय UPIचा स्वीकार करणारा ग्रीस हा 10वा देश बनला आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मलिहाबादी आंब्याला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाले आहे.
18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार बंदर हे भारताचे दुसरे सर्वात मोठे प्रमुख बंदर बनले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन पूर्वसूचना प्रणाली विकसित केली आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान शोधले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दाक्षायणी योजना सुरू केली आहे. भारताचे 98वे ग्रँडमास्टर अश्वथ एस बनले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने ग्रीन डेटा पॉलिसी 2026 मंजुरी दिली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच समान नागरी कायद्यासाठी म्हणजेच UCC साठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.